आंबट मराठी कथा चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. तर नमस्कार मित्रांनो, माझे नाव विकास आहे आणि माझे वय 25 वर्ष आहे. मी दिसायला उंच, हट्टाकट्टा आणि हँडसम आहे. ही कहाणी माझी आणि माझ्या शेजारी राहणाऱ्या मित्राच्या बायकोची आहे. तिचे नाव स्वाती. मी तिला स्वाती वहिनी म्हणून बोलत होतो. माझ्या मित्राचे नाव रोहित असे होते. त्याचे वय पण माझ्या एवढेच होते. आम्ही दोघे शाळेत आणि कॉलेजचे सोबतचे मित्र होतो. आम्ही दोघे लहानपणापासूनचे मित्र असल्यामुळे आमची खूपच खास मैत्री होती. तो नेहमी मला घरी बोलवत असायचा. रोहित एका चांगल्या कंपनीमध्ये नोकरी करत होता आणि तो सकाळी 9:30 वाजता ऑफिसला जायचा आणि रात्री 7:30च्या जवळपास घरी येत होता. स्वाती वहिनीचे वय 23 वर्ष होते. ती दिसायला खूपच सुंदर गोरीपान होती. तिला पाहून तिच्यावर कोणीही मोहित होईल असे तिचे सौंदर्य होते. वहिनीच्या लग्नाला 3 वर्ष झाले होते, पण अजून त्यांना मूलबाळ नव्हते. माझा मित्र मला भावासारखा मानत होता. मित्रांनो, ही घटना 6 महिने आधीची आहे. रात्रीचे जवळपास 11 वाजले होते. मी गल्लीत एका कट्ट्यावर मित्रांसोबत गप्पा मारत बसलो होतो. तेव्हाच मला रोहितचा फोन आला. तो म्हणाला, विकास, जरा तू माझ्या घरी येतोस का? थोडंसं काम आहे. मी त्याला हो म्हणून त्याच्या घरी गेलो. तो मला म्हणाला, मला जरा एअरपोर्टवर सोड. माझी रात्री 1:30 वाजताची फ्लाईट आहे. आता मला समजले होते की त्याने मला का बोलावले होते. खरं तर वहिनीला कार चालवता येत नव्हती. रोहितला एअरपोर्टवर सोडून वहिनीला कारमधून वापस घेऊन येण्यासाठी त्याने मला बोलावले होते. मी त्याला विचारलं, रोहित, तू एकटाच जात आहेस का? वहिनी नाही तुझ्यासोबत? तेव्हाच वहिनी रागाने तोंड फुगवत म्हणाली, हो ना, एकटेच जात आहे ऑफिसच्या काही मैत्रिणींसोबत फिरायला. तेव्हाच वहिनीला रोहित समजावत म्हणाला, अरे यार, आता तू पुन्हा सुरू होऊ नकोस. तो म्हणाला, मी माझ्या ऑफिसच्या कामासाठी 15-20 दिवस दिल्लीला जात आहे. आता चल, कारची चावी घे आणि कार काढ. मी आलोच. मी म्हणालो, ठीक आहे. मी कार काढली. आम्ही तिघे पाऊण तास एअरपोर्टवर पोहोचलो. एअरपोर्टवर पोहोचल्यावर आम्ही दोघे रोहितला गेटपर्यंत सोडण्यासाठी गेलो. तिथे त्याच्या ऑफिसमधील काही त्याचे मित्र वाट पाहत होते. त्यानंतर मी आणि वहिनी पुन्हा कारजवळ आलो. तेव्हाच रोहितचा मला फोन आला. मी त्याला म्हणालो, काय झालं रोहित, काही विसरला आहेस का? तो मला म्हणाला, अरे यार, माझी अजून एक मदत करणार का? मी त्याला म्हणालो, हो, बोल ना, काय काम आहे? तो म्हणाला, तुझी वहिनी घरात एकटीच असते. ती या शहरात नवीन आहे. काही काम लागलं तर तिच्यासोबत मार्केटला वगैरे जा. तुझी वहिनी खूपच कमी घरातून बाहेर निघते, त्यामुळे तिला एवढं काही माहिती नाही आणि जरा तिची काळजी घे. तिच्यासोबत कोणी नाही ना, म्हणून थोडं टेन्शन येते. मी तुझ्या वहिनीला तुझा नंबर देतो. जर तिला काही पाहिजे असेल तर ती तुला फोन करेल. मी म्हणालो, हो, ठीक आहे. तू माझा नंबर वहिनीला दे. त्यांना काही पण काम लागलं तर ते मला फोन करतील. त्यानंतर रोहितने वहिनीला फोन केला आणि त्या दोघांमध्ये काय बोलणं झालं ते मला माहीत नाही. नंतर आम्ही दोघं कारमध्ये बसून घरी जाण्यासाठी निघालो. अर्ध्या वाटेत येईपर्यंत तर आम्ही दोघे एकमेकांसोबत बोलत नव्हतो, कारण काय बोलावं हेच आम्हाला सुचत नव्हतं. वहिनी खूप उदास उदास वाटत होती, म्हणून मी मजाक करत वहिनीला म्हणालो, अहो वहिनी, काळजी नका करू, रोहित येईल लवकर. ती म्हणाली, आता मी एकटीच असणार ना, त्यामुळे थोडं टेन्शन येतंय. तेव्हा मी तिला म्हणालो, तुम्ही काही टेन्शन नका घेऊ, मी आहे ना. नंतर वहिनीला घरी सोडून त्यांना गुड नाईट म्हणून पुन्हा मी माझ्या घरी आलो. आवरून मी माझ्या रूममध्ये झोपलो, पण मला झोप येत नव्हती. मी आता फक्त वहिनीबद्दलच विचार करत होतो. वहिनीचा तो सुंदर चेहरा माझ्या डोळ्यासमोर सारखा सारखा येत होता. त्यांची साडी, ब्लाऊजमधून दिसणारी आतली टाईट बंद, त्यांच्या पाठीमागून बघितलं की असं वाटत होतं की मिठीत असं घट्ट आवळावं. मी आधीपासूनच वहिनीच्या सौंदर्यावर मोहित होतो. मला तिला मिळवायचे होते, पण तिच्यासोबत बोलण्याची कधी संधी भेटली नव्हती. तेव्हाच मला एक मेसेज आला. तो मेसेज वहिनीचा होता. त्यांनी हाय विकास असा मेसेज केला होता. नंबर नवीन होता म्हणून मी लगेच रिप्लाय केला नाही. थोड्या वेळाने पुन्हा त्याच नंबरवरून मेसेज आला, काय झालं विकास? मी त्या मेसेजला रिप्लाय केला, काय तुम्ही मला ओळखता का? तेव्हाच वहिनी म्हणाली, हो. मी म्हणालो, पण मी तुम्हाला नाही ना ओळखत, तुमचं नाव काय आहे? तेव्हाच वहिनीचा रिप्लाय आला, तू मला लगेच विसरलास? मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. मी रिप्लाय केला, हे बघ,
खूप रात्र झाली आहे. तू जे कोण असेल मला नाव सांग. जर सांगायचं नसेल तर मी आता नेट बंद करून झोपत आहे. तेव्हाच वहिनी म्हणाली, अरे नाही नाही नाही, मी स्वाती आहे. मी म्हणालो, अरे वहिनी तुम्ही अजूनपर्यंत झोपला नाहीत का? तेव्हा वहिनी म्हणाली, मला झोपच येत नाही. मग विचार केला की तुमच्यासोबत थोडं चॅटिंग करायचं. मी म्हणालो, वहिनी मी विचार केला नव्हता की तुमचा एवढा लवकर मला मेसेज किंवा फोन येईल. तेव्हाच वहिनी म्हणाली, अच्छा मग तू खुश झालास की नाही? मी म्हणालो, वहिनी असं काही नाही, मला असं वाटलं की अजून रोहित तुम्हाला माझा नंबर पाठवला नसेल यासाठी मी असं बोललो. वहिनी म्हणाली, ठीक आहे, काही हरकत नाही. मी म्हणालो, काय झालं वहिनी, रोहितशिवाय तुम्हाला झोप येत नाही का? आणि सोबतच हसण्याचा इमोजी पाठवला. तेव्हाच वहिनी म्हणाली, माझं सोडून तू एवढ्या रात्रीपर्यंत का जागा आहेस? गर्लफ्रेंड झोपू देत नाही का? वहिनी पण आता मजाक करू लागली होती. मी म्हणालो, नाही वहिनी, माझी अजून कोणी गर्लफ्रेंड नाही. आणि मी उदास आणि रडण्याचा इमोजी पाठवला. वहिनी म्हणाली, तर बनव ना गर्लफ्रेंड, तुझा वय पण काय आणि तू दिसायला पण खूप हँडसम आहेस. त्याच्या तोंडातून माझी तारीफ ऐकून मला खूप चांगलं वाटलं. तेव्हाच मी म्हणालो, अच्छा मग तुला कशी मुलगी पाहिजे? मी पण संधीचा फायदा घेत तिला म्हणालो, वहिनी एकदम तुमच्यासारखी मिळाली तर माझं स्वप्न पूर्ण होईल. आपल्या आत भीती आतल्या आत भीती पण वाटत होती की वहिनीला काही वाटणार तर नाही ना. तेव्हाच वहिनीचा रिप्लाय आला, अच्छा मी तुला आवडते का? मग मलाच तुझी गर्लफ्रेंड बनव ना. आणि तिनेही हसण्याचा एक इमोजी पाठवला. मी विचार केला की वहिनीने माझ्यासोबत बहुतेक मस्ती करत आहे. मी उदास झालो आणि वहिनीला उत्तर दिले, वहिनी तुम्ही मजाक करत आहात ना? आणि उदास झालेला इमोजी पाठवला. तेव्हाच वहिनी म्हणाली, अरे वेड्या, मी मजाक नाही करत, खरंच बोलत आहे. तू मला तुझी गर्लफ्रेंड बनव, पण एकाच अटीवर. मी खूप खुश झालो आणि म्हणालो, जर तुम्ही माझी गर्लफ्रेंड झालात तर मला तुमची प्रत्येक अट मान्य आहे. वहिनी म्हणाली, ही गोष्ट फक्त आपल्या दोघांनाच राहील. तू कोणालाच याबद्दल बोलायचं नाही की आपल्या दोघांमध्ये असे काही चालू आहे. समजलं? मी तिला म्हणालो, वहिनी मी वेडा थोडी आहे की अशी गोष्ट सगळ्यांना सांगत फिरेन. त्यानंतर आमचं थोडा वेळ नॉर्मल बोलणं झालं. मी तिला म्हणालो, वहिनी काश तुम्ही आता माझ्या इथे असता तर मी तुम्हाला माझ्या मिठीत घेऊन झोपलो असतो. तेव्हाच वहिनी मला म्हणाली, मला पण तुझ्यापासून जास्त दूर नाही राहू वाटत. तू इथे येऊन मला मिठीत घेऊ शकतोस. आता मी एकटीच आहे. मी म्हणालो, वहिनी अजूनही विचार करा, जर मी तिथे आलो तर आपल्या दोघांमध्ये नको ते होऊन जाईल. तेव्हा वहिनी म्हणाली, हा ठीक आहे, मी तुझी गर्लफ्रेंड आहे ना, मग मी तुला थोडी मना करणार आहे. तर त्यानंतर पुढे जे होईल ते नंतर बघून घेऊ. मी टाईम बघितला तर रात्रीचे 3:30 वाजले होते. मी विचार केला की आता जर मी गेलो नाही तर ही संधी पुन्हा कधीच येणार नाही. म्हणून मी वहिनीला मेसेज केला, वहिनी मी टेरेसवर येत आहे, तुम्ही तुमच्या टेरेसचा दरवाजा उघडाच ठेवा. आमच्या दोघांचे घर एकमेकांना लागून असल्यामुळे टेरेसची भिंत पार करून मी वहिनीच्या रूमपर्यंत गेलो. वहिनींनी दरवाजा उघडाच ठेवला होता. मी आत जाऊन दरवाजा बंद केला. वहिनींनी अजून त्यांची साडी काढली नव्हती. त्यानंतर त्या खूप सुंदर दिसत होत्या. पाठीवर ब्लाऊजची डिझाईन मला आणखी पाणी सोडत होती. त्यांची कंबर खूप बारीक होती, जणू एखाद्या नाजूक कळीसारखी, आणि खूप भारी सुगंध येत होता. वहिनी जवळ जाताच मी तिला मिठी मारली आणि दोघे एकमेकापासून थोडं दूर झालो. वहिनीने माझा हात हातात धरला, तिच्या रूममध्ये घेऊन गेली. वहिनी पुढे पुढे आणि मी तिच्या मागे मागे. जेव्हा आम्ही तिच्या बेडरूममध्ये पोहोचलो तेव्हा वहिनीला पाहून मी म्हणालो, वहिनी मी स्वप्न तर नाही ना बघत? वहिनी म्हणाली, विकास हे स्वप्न नाही. तू आता मला वहिनी बोलायचं बंद कर आणि मला फक्त स्वाती म्हण. त्यानंतर आम्ही दोघे एकमेकांचे होठ रगडू लागलो. मी हळूहळू वहिनीचे कपडे काढू लागलो. त्यांच्या ब्लाऊजच्या बांधाची गाठ हळू सोडली. त्यांना खूप भारी वाटू लागलं. जवळजवळ पूर्ण रात्र आम्ही दोघे एकमेकांमध्ये सामावलो होतो. खोलीमध्ये फक्त विचित्र आवाज येत होता. एका रात्रीतच वहिनींसोबत मी 4 वेळा केले. वहिनी खूप थकली होती. वहिनीसोबत 4 वेळा करूनही माझं मन भरत नव्हतं. शेवटच्या वेळेस मी बळजबरी वहिनीला करू लागलो तेव्हा त्या रडायला लागल्या आणि म्हणाल्या, आता बस ना रे. मग मला त्यांची कीव आली आणि मी मागे झालो, पण माझा शांत झाला नव्हता. तर वहिनींनी म्हणे, मी तुझा चोपून देते, आणि ती रात्र संपली. रोहित
येईपर्यंत 20 दिवस वहिनी आणि मी दोघे एकमेकांना खुश करत राहिलो. त्यानंतर रोहित आला. त्याच प्रमोशन झालं होतं. दिल्लीला तो वहिनीला घेऊन कायमसाठी राहायला जाणार होता. मी आणि वहिनी आम्ही दोघेही खूप उदास झालो. एका महिन्यात रोहित आणि स्वाती वहिनी दोघेही दिल्लीला राहायला निघून गेले आणि आता फक्त वहिनीच्या आठवणी राहिल्या. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.